ओल्या पण मिक्स करू, संध्याकाळी भाजी बनवू मस्तपैकी. ह्या अशा काजू असतात ना पडलेल्या खालती, मग त्या पाऊस पडून गेल्यानंतर मग अशा रुजून येतात. आणि त्याच्या ज्या डाळिंब्या आहेत ना, जेव्हा रोप येतं त्याच्यातून, त्याच्या डाळिंब्या खायला एक नंबर लागतात. तर भरपूर भेटले आम्हाला जांभळं, भरपूर आंबे जमा केलेले. 60 घाला पाहिजे रे याचं. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी दुपारचे 2:15 झालेत आणि आम्ही जरा चाललो आहे वरती आडीमध्ये. काल बघितलं जरा काजू वगैरे आहेत वरती, तर त्या बघूया काय कितीशा भेटतात. आता सुक्या काजू भेटतात, जरा बोंड पण खायचे आहेत. बघूया, जाऊया जरा वरती. पिऊ आहे इकडे, आर्यन आहे आणि माझे वडील आहेत, हे बघा पुढे चाललेत. तर जाऊया जरा मस्तपैकी. आमच्यावरती जमिनीत काजू वगैरे आहेत, तर त्या काजू वगैरे काढू. बघूया, ओल्या काजू तर आता भेटताना मुश्किल आहे. हे बघा इकडे आमच्या वाडीतली शेवटला वरती इकडे घर आहेत. आमच्या नऱ्याचं नाही घर, आमच्या चुलते घरी पण आहेत का माहिती नाही, मावशी वगैरे कुठे गेली काय माहिती. आणि इकडे आमचं पाण्याच्या टाक्या आहेत, ह्या साईडला बोर वगैरे मारलेले आहे इकडे. आणि जाऊया सर्व वरती, आडीत जायचं आहे, आडीत. हे बघा असे काजू पडलेले असतात, पण कोणाचे काजू उचलत नाही. हे बघा, आता तो मालक येणार आणि आपापले काजू घेऊन जाणार. लागलंच तर बोंड वगैरे पाहिजे तर खाऊ शकता, पण काजूला हात नाही लावायचा. बोंड काढायचं, काजू काढायची, काजू साईडला टाकायची आणि बोंड खायचं. बोंड मस्त लागतात, एकदम गोड गोड खायला. बघूया, आज भेटली ना तर मस्त ज्यूस करू बोंडांचा. हे बघ करवंद मस्त आता पिकली. आणि मागे खेळायला आलो त्या टायमिंगला इकडे होती करवंद, कच्ची होती. आता जरा पिकलेली आहेत करवंद, बारकी आहेत. हे नको मला, हां दमला. करवंद खायची. अशी जंगलात वगैरे आलं ना, जंगलात जे भेटतं ते खायचं. जांभळीन कसली लागले, कचऱ्यासारखे लागले, पण बारीक बारीक जांभळं एकदम, छोटे छोटे आहेत. हां, चढायला वरती चान्स नाही एवढा. हां, पण लय बारीक आहेत रे. आंबा पडला, लाईव्ह पडला आंबा पिकायला लागला. हा पेर बघा, वादळाने पेर. बाबांनी ह्याच आंब्याचे नेले वाटतं, आत्ता पडला तो बघ. हे मस्त भरपूर आहेत आंबे, बापरे. आंबे 60 घालायला पाहिजे होतं यार. पिक्का बघा, हा आता पडला. चीक बघा एकदम, आता जस्ट पडला लाईव्ह. सगळे पिकलेले आंबे बघा, मस्त. आणि हे रायवोली आंबे खायला खूप छान लागतात. आणि मी आता दुपारच्या जेवणात एवढे आंबे खाल्लेत ना, म्हणजे मन भरलं आंबे खाऊन. मन भरलं म्हणता येणार नाही, परत ती काय बोलतात त्याला, इच्छा होते खायची परत. भेटले हे भरपूर भेटले तरी. हे बघा, हे एवढे अजून आहेत, आपण जमा करू भरपूर. हे इथं ठेवते काय, इथं आंबे बघा किती जमा केलेले आहेत, बापरे. एवढे अजून भरपूर आहेत आंबे इकडे, पेर आहेत. नंतर येऊन जमा करू आपण. तो पडला, आताच पडला. तू टाकलास काय? चला पहिले काजू काढू आणि त्यानंतर मग परत इथले आंबे जमा करून मग घेऊन जाऊ. हे बघा, खच पडलाय नुसता, आंबे. आणि ही इकडून आहे ना आमची जमीन चालू होते, इकडे उपलडीतली जमीन. हे बघा इकडे सर्व आत पुढे काजू वगैरे आहेत, बोंडा पण आहेत. ये इथूनच आतमध्ये, पण एवढं नाही रे, याचे छोटं आहे, मोठं पाहिजे बोंड. आहेत काजू, ओल्या पण आहेत. ओल्या पण पाडताय की? हां, हे बघा, एका ठिकाणी जमा करून नंतर मग काढू. आहेत कुठं ह्यावेळेस कुठं आलं, पातळ एकदम. पहिले काजू सगळे जमा करून ठेवू एका ठिकाणी, नंतर मग काढू त्यातल्या बिया. इकडे पण जमा केलेले आहेत. हां, मोठी काठी आणायला पाहिजे होती. कुठे? मी असंच हलवतो ना, ते झाड पडतील तेवढं पडतील.
एक तरी पडला का? एकच पडला. किती खाली आहेत एकदम जमिनीला लागल्यात खालती काजू. हे गावठी काजू आहेत आपल्या ह्या. हे बघा हे ओली काजू काढतो ना. आणि हे बघा इकडे. पडलेली. हा बघ केवढा ओ, मोठा बोंड. वाव. तयार बोंड. हे अशी बोंड खायला पाहिजेत. हे बोंड घेऊया, असाच घेऊया जाम, ह्याचे काढू नको. लाल वाला तो बघ तिथं वरती आहे काय तो बघ. ते एका ठिकाणी जमा करून ठेवू. हवेतला हवेला पडला पाहिजे फक्त. कॅच पकडली होती. हे बघा, हे असं असं बोंड पाहिजे खायला. मस्त गोड गोड लागतं एकदम. आर्यन चढलाय वरती. भरपूर आहेत. ओल्या पण मिक्स करू, संध्याकाळी भाजी बनवू मस्त पैकी. चिरणार कोण? रेसिपी शूट करूया. चिरणार कोण? चिरूया आपण. चिरायला काय खालती ओंबील लागतात पाहायला. चावतात ते. मरणाचे चावतात. कुठे इथे या अशा काजू असतात ना पडलेल्या खालती, मग त्या पाऊस पडून गेल्यानंतर मग अशा रुजून येतात. आणि त्याच्या ज्या डाळिंब्या आहेत ना, जेव्हा रोप येते त्याच्यातून, त्याच्या डाळिंब्या खायला एक नंबर लागतात. हां, ह्या जेव्हा राहतात ना पातेऱ्यात, त्यांच्या कसलं डाळिंब्या खायला मस्त लागतं. हा, रात्री भरपूर बघितल्या इथं पडलेल्या होत्या. काढल्या कोणीतरी फेरी मारली वाटतं काजू खाली. हे बघा वरती वरपर्यंत आहेत. जरा पहिला आहे ना आपण वरती जाऊन पहिलं हे करतो. हां, किती वर चढलोय बघा. हा येतो, पडले जरा. आता वरती येऊन जरा ना जोर लावा लागतो. हे हाता येणार लागतात. एवढ्यावरती हाईटवरती आलो आहे. अजून जेवढे पडले तेवढे पाडले. अजून आहेत वरती, पण ते एकदम तयार झाल्यानंतर पडतील. हे बघा, आता खालती जेवढे पडले तेवढे जमा करून घेऊ आणि काढून घेऊ त्याचे काजू. जंगलात आल्यावरती अशी मेहनत असते. घाम निघतो, घाम. त्याचे काजू काढ फक्त. हां, आणि टाक त्यामध्ये. इथे एक बघितला होता कुठंतरी, बोला दगड मारीन दगड घेतलाय, पण काय दिसतच नाही कुठे गेला तो. आणि आर्यन आपला इकडे आला आहे पुढे. इथे जांभळीचं झाड आहे. किती काढलीस रे? अर पेर. हे बघा सगळी मिक्स काढला नाहीत. हां, भरपूर भरपूर काढलीस. हे बघा मस्त लागतं जांभूळ. हे गावठी जांभूळ आहे, मस्त. असेच दे ना हातात. भरपूर आहे बघ, जवळजवळ एकदम जांभळं. बघा हे अशी हाताने काढू, अशी काळी काळी ती फक्त काढायची. अजून अजून येत आहेत जांभळं. तिथं पुढे एक अलवीन आहे, त्याच्यावरती बघूया अलू लागलेत काय बघूया. चला, इकडे घडचं घड आहेत वरती. जांभळच जांभळं आहे आणि झाड आहे एकदम. चांबडी झाड आहे याची. खायला तेवढंच मस्त गोड लागणार. हा, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत नीर आहे ना खांद्यावर घेतला तर तुला. आणि इकडं घड आहे ते मोठा. हा काय, हा फांदी खेचली खाली चालली. काळी काळी काढ व्यवस्थित. हो खाली पडलेत बघ कसली. डेंजर रे, डेंजर काम झालं. भरपूर भेटली. हा, भरपूर भेटली. इथे बघूया आलूचं झाड आहे. इथं आलूच्या झाडं आहेत. आलू लागलेले काय माहिती नाही, आहेत पिकलेले आहेत.
हे बघा इथे ऑलिव्हनीचं झाड आहे. आम्ही अगोदर ह्याचे कच्चे आलू घेऊन जायचो आणि राखाडीमध्ये पुरून ठेवायचो, मग ते पिकायचे नंतर. हे बघा आलू चालू लागलेत. ऑलिव्हनीचं झाड आहे, भरपूर जुनं आहे. आम्ही लहानपणी भरपूर ह्याचे आलू खायचो आणि सुकवून पण ठेवायचो. हे आलू आहेत ना, सुकवलेले खूप छान लागतात. त्याला बोलतात फूट लावून ठेवायची मिठाची आणि मडक्यामध्ये ठेवून द्यायचे आणि नंतर मग पावसाळ्यामध्ये खायचे. काय भारी लागतं खरंच. हा रानमेवा आहे कोकणात मिळणारा आणि तो पावसाळ्यासाठी जपून ठेवायचा, म्हणजे सुकवून ठेवायचा आणि त्यावेळेस ते खायची काय मजाच वेगळी असते. बघूया आता थोडे आलू पाडू इथले. पिकलेला पाडला, पण हे झाडावर पिकलेले हे अर्धे पिकलेले अर्धे कच्चे असतात. रकाडीमध्ये ठेवून द्यायचे आणि मस्त नंतर मग पिकतात ते चांगले. बघ फोडून तर हा मला वाटतं किडलेला असेल. बरोबर नाही एवढा. काठी पाहिजे होती ना. हे बघ हां तयार आहेत. हे घे. हा बघ तिकडे एक आहे. हां हे फक्त असं फिरवायचं याचा अडकवून पडतात ते. हे बघूया पडतंय काय. याला काठीत तुटली. बघा कच्चा आलू, पण ते जरा हे झाले तरी किडल्यासारखे झाले आलू एक साईडने. सगळेच तसेच आहेत वाटतं. नको काढू. अरे आर्यन तसेच आहेत सगळे. थोडेसे किडलेले आहेत असे. बघा किडी नसतात. हे भुंगे वगैरे आतमध्ये जातात. काय झालं काय माहिती याला. भरपूर भेटली जांभळं ना. आर्यन भाई चढला एकदम वरती, तडाख्यात काढला. हे बघा एवढी सगळी जांभळं काढला नाही. झुंबा लागलं पायाला. कुठं चावली ती वसावली. ओंबील चावला ओंबील. अरे हाता बिता चावतात ना असले. ते पण झुंबा लागला मला पायाला. भरपूर भेटले आम्हाला जांभळं. त्याचा शॉर्ट पण होता. आपल्याकडे फ्रीज नाही ना गावाला. चल 2-2 खातील सगळे. हां त्यात बोंड काढलेत ना, ठेवून द्या. जरा ज्यूस बनवूया, बोंडांचा ज्यूस बनवू. ते बाहेर काढून ठेवायला पाहिजे बोंड. ते जांभळांच्या ह्याच्यात टाकायला. आणि आंबे ह्याच्यावरती ठेवूया. एक तिथे मला भेटला वाटत पुढे जे आलं ते काय हे आंबा मला एक वाटत भेटला. म्हणजे भरपूर जमा करून ठेवलेत आम्ही ते घेणार कुठे पाहिजे तू. या काजूच्या ह्याच्यात. मग हातात चालू एक मोठी ह्याच्यात चालू काजू ह्याच्यात वरती ठेवून देऊ. हा मग ते झालं. चला चला माझं झालं. अर्धे तिथं पण काढून ठेवलेले आहेत पुढं. हे कसे घेणार. हां हे त्या पिशवीत जांभळांच्या पिशवीत. हे आणि इकडे पिशवी दे. हां हां जांभळा इकडे काढ. बस जांभळा इकडे काढ. भरपूर आहेत जांभळा. काय नाही नाही जांभळा नको देत. ते कलर लागेल जांभळांचा. म्हणजे चिकालते ना ते. हां नाही नाही इथे साईडला आहेत ना. हे टाका बोंड. नाही ना आंबा ह्याच्यात राहू दे. आपण उद्या येऊ करून त्याला. हा उद्या जाऊ. त्याला इकडचे जेवढे काजू वगैरे होते ते आता काढलेले आहेत. आणि आता इथं अजून एक काढून ठेवलेले आहेत, थोडे ढीग मारलेला आहे, तर ते जरा काढू आणि मग नंतर जाऊ. जरा आंबे पण ते जमा करूया आणि ते आंबे पण भरू पिशवीमध्ये. आता संध्याकाळचं आम्हाला सकाळी यायला पाहिजे होतं. काजू खाली भरपूर काजू होते पडलेले, पण कोणतरी येऊन गेलं काय माहिती. बोंड फक्त होती, काजू त्याच्या काढलेल्या होत्या सगळ्या. आम्ही असे ओल्या पण काजू घेतलेले आहेत, ज्याची आपण भाजी बनवणार आहे. बघूया आता कितीशे ओल्या निघतात ते काजू. अजून आमचे तिकडे त्या साईडला पण आहेत काजू, तर ते एका दिवसात होत नाहीत, 2 वेळा यावं लागतं. आता तिकडे उद्या जावं लागेल आणि तिकडे मग बघूया काय किती काय काजू वगैरे भेटतात. या गावठी काजू आहेत बघा अशा. आणि एवढी ह्या झाडाची बोंड मिळाले आहेत. हे बघा मस्त भरपूर रस असणार ह्या बोंडामध्ये. हे पण घेऊन जाऊया. ओ चला जाऊ फटाफट. ही इकडं आमची उपलोडीतली जमीन इकडे सर्व आहे. तिकडे काजू वगैरे लावलेले आहेत. आपल्या गावठी काजू आहेत. काजू थोडा बारीक असतो पण चवदार असतो.
जरी भरपूर लागला होता आंबा. लय मोठं झाड आहे हा. बघा हा खाल्ले ना दुपारी. हा गोड आहेत एकदम. आणि हे बघा इथे ढीग मारून ठेवलेला आंब्याचा. हे एवढे सगळे घेऊन जाऊया. हे बघा भरपूर आंबे जमा केलेले. 60 घालायला पाहिजे रे याचं. चला आपण एवढे सगळे काजू काढून आता आंबे जांभळं काय काय भेटले बघा. एवढ्या कमी वेळामध्ये येऊन काजूसाठी आलेलं होतं. आंबे पण मिळाले आणि मेन म्हणजे जांभळं मिळाले आपल्याला ॲडिशनल. चला आम्ही सगळं जंगल वगैरे फिरून आलो. वरती आडीत जाऊन आलेलं. आणि आंबे काजू आणि जांभळं भेटली. सगळं काही घेऊन आलेलं. तर चला मस्त जरा बऱ्याच दिवसांनी असं वरती गेलो होतो फिरायला. बोंबील चावले. चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुम्हाला नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आनंद घ्या गावच्या व्हिडिओचा. पोरं पण आली खेळायला संध्याकाळची. जीव निस्ता जीव निस्ता डागडुग डागडुग होतोय. हाणारे आर्यन डाव रंगलाय. जाता जरा 2 बॉल खेळतो नंतर मग घरी संध्याकाळी. आता दर दिवशी इकडे डाव रंगतो या साईडला.